विलास शेठ म्हात्रे यांचे सुपुत्र या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव. तर इथे आपला वडापाव रेडी आहे. तर चला मी यांना नाश्त्याला देते खायला. तर ही अशी मी फ्रूट्स त्यांना देते आता नाश्त्याला खायला. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. तर आत्ताच माझी दिवाबत्ती वगैरे करून झालेली आहे बघा. आणि किती दिवस झाले तुम्हाला नाश्त्याचं दाखवलं नव्हतं, तर आज नाश्ता बनवताना दाखवते. तर इथे मी बटाटी बॉईल करत ठेवली. आज नाश्त्याला वडापाव बनवते. तर त्यासाठी हे बघा, हे घेतलं आहे कोथिंबीर, मिरची, आला आणि लसूण. आता हे मी बारीक ठेचून घेते खलबत्त्यामध्ये. आणि तोपर्यंत बटाटी उकडली तर आपली झाली. आणि हे मी काल पाव आणलेले चेतकमधून, तेच हे पाव आहेत. एकदम म्हणजे असे सॉफ्ट आणि फ्रेश होते म्हणून घेऊन आलेली. तर चला आता मी वडापाव बनवते, तर तुम्हाला दाखवते चला. तर इथे बटाटा मी घेतला आहे बॉईल करून. आणि इथे ही अशी पेस्ट केलेली आहे. तर चला आता ह्याच्यामध्ये उकडताना मी मीठ आणि हळद टाकली होती. तर ही अशी मी फ्रूट्स त्यांना देते आता नाश्त्याला खायला. चला आता इथे तडका तयार करत ठेवला आहे. तोपर्यंत तेल गरम होईपर्यंत आपण बेसनचा पीठ मिक्स करून घेऊ. तर त्यात आता आपण टाकूया थोडासा बेकिंग सोडा, एकदम चिमूटभर, जास्त नाही टाकायचा. मीठ आपण बटाट उकडताना पण टाकलेलं आहे म्हणून ते थोडासाच टाकलं आहे. आणि हळद टाकूया आपण. आता हे मी पाणी टाकून मिक्स करून घेते. तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. तर याच्यामध्ये टाकू आपण जिरा, राई, पत्ता आणि हा हिंग. आणि हे आपण वाटले ते पेस्ट करायचे. आणि आता मी शिजवून घ्यायचे. तर अशा प्रकारे आता बघा ही शिजत चाललेलं आहे. तर एखाद मिनिट आपण शिजवून घ्यायचं. कच्चा पण गेला पाहिजे आता. तर हे आता आपलं झालेलं आहे. त्याच्यावर आपण लगेच तेल ठेवूया गरम करत. आणि आता ही पेस्ट आहे ती याच्यात आपण घालायची अशी. आणि ही सगळी मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे. चला मिक्स करून झाल्यावर दाखवते. तर इथे आपला वड्याचा बॅटर इथं तयार झालेला आहे. आणि हा आहे त्यासाठी लागणारा पीठ. तर हे बघा असा एवढा पातळ पाहिजे तो. तर चला आता मी वडे बनवायला घेते. इथे तेल पण आपलं गरम होत आहे. तर इथे मी आता वडे बनवायला सुरुवात करते. तेच पहिले फ्राय करून घेते. दोनच टाकूया कारण आपली कढई छोटी होती. हे बघा
मस्त असं मोठे मोठे वडे झालेले आपले. इथे आपले वडे तयार आहेत. आणि मिरच्या आपल्या फ्राय होणार आहेत. तर इथे आपला वडापाव रेडी आहे. तर चला मी यांना नाश्त्याला देते खायला. तर इथे आता आपण सिनोला दिलाय वडापाव आणि त्याला विचारूया कसा लागतंय. मस्त आहे. गरम आहे. तिखटच असतं ना. नाही बरोबर आहे. भाजी काय बाहेरचर का आवडला तुला. किती याला 10 आउट ऑफ किती देशील. 100. हा चल एन्जॉय कर. तुम्हाला बघितलंच असेल वडापाव कसं बनवलं ते. तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा. आणि सिनोला पण आवडला, यांना पण आवडला, सर्वांना आवडला. म्हणजे बाहेरसारखं लागतं असं म्हणतात. तर जसं मी केलं दाखवलं ना त्याप्रमाणे जर केलं तर तुम्ही मस्त असं तुमचा पण वडापाव होईल. तर चला मी पण आता एन्जॉय करते. हे 2-3 राहिलेत ते काढते. म्हणजे घरात त्यांना दोघींना पण देते एक. अरे चला इथे कपडे लावले धुवायला. आणि जेवणाला आज सुरुवात नाही केली अजून. कारण एकच रेसिपी बनवायची त्यामुळे बनवलं नाही अजून. पुलावच बनवणार आहे. आणि आता चाललो इथे सिनोला सोडायला. आणि सकाळी रांगोळी दाखवली नव्हती बघा. तर अशी रांगोळी काढली होती आज. चला मी आता याला घेऊन चालली. ते गाडी आलेली आहे. म्हणजे गावात चालली पण गावात चालली ती सर्व बसून नंतर शिरू. तर इथे मी पुलाव बनवायला घेतला आहे. पुलाव म्हणजे असं मसाले भात बोललं तरी चालेल याला. तर याच्यामध्ये आहेत तांदूळ, बटाटा, मटर, फ्लावर आणि फरसबी. तर आणखीन तुम्हाला याच्यात ज्या आवडतील ना भाज्या त्या तुम्ही टाकू शकता. आणि खायला एकदम टेस्टी लागतं. तर सुरुवात जशी आपण बिर्याणीला अख्खा मसाला वगैरे वापरतो तसंच वापरायचं आहे. आता हे मी 1-2 मिनटं असं शिजत ठेवलेलं. आता घालू याच्यामध्ये आपण पाणी. जर 1 कप आपण तांदूळ घेतले तर 1.5 कप आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे. तर हा मेजरमेंट आहे याचा. आता मी गॅसवर हे 3 शिट्यांपर्यंत ठेवणार आहे. तर मग झाला आपला राईस. सर्व झाडांना आता पाणी वगैरे देऊन झालं आहे. आणि इथे कामवाल्यांना मी चहा बनवत ठेवलं आहे. तर इथे चहा बनवला आहे मी. तर दिदी आल्यावर ते पैसे घेऊन. तर मग त्यानंच फंडाचे आमचे फंड पण आहे ना त्याचे पैसे घेऊन आलेल्या. तर त्यानंच पाठवला ते चहा घेऊन. तर चला जा मग तुम्ही हे चहा घेऊन द्या ना भैयाना. मस्त बकरा भेटला मला. जा चला नीटव. फायनली आज माझा ड्रेसिंग टेबल पूर्ण रचून झालेलं आहे. तर चला तुम्हाला दाखवते. तर हा मी माझ्या आता पसंतीनुसार बनवून घेतलेला आहे. बांगड्या वगैरे ठेवायला. आणि इथले हे समजा डेलीचे वापरायचे. आता मी यांच्यासाठी सुरमईचा इथे रस्सा बनवत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये बटाटा घातला आहे आणि इथे भात. आणि
सिनो आणि मी चालली सप्त्यामध्ये जेवायला. आमच्या गावात सप्ताह आहे, तर म्हणजे हरिपाठ बोलतात, कीर्तन वगैरे तिथे असते, तर तेच बघायला आम्ही चाललोत आणि तिथेच मग आम्ही जेवणार आहोत. तर चला तिथे पण काय काय असतंय, कसं करतात ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे, दाखवता येईल तेवढं. त्याचा माझ्यासोबत कंटिन्यू राहा. सध्या इथे मी ऑरेंज खाते आणि ही आपली तेलाची बरणी आणि हे तेलाचे सगळे चिकट झाले होते ना, ते धुवून ठेवलेत. तर चला आता हे खाते. तर हे धुतलेले कपडे आणलेत, आता हे पण एकीकडे मी जुलून ठेवते, म्हणजे आजचा माझा काम हा होईल. तर आता आम्ही निघालो सप्त्यामध्ये जायला. इकडे दीदी आहेत, चालल्यात. हात खाली करा, तुमचं तोंडी दिसत. आता इथं सर्व जमलेले आहेत आणि असे आम्ही चाललो. सिनो पण आमचा येणार आहे नंतर. आणि बघूया आता. खाली बघा आवाज येतच असेल तुम्हाला, 2-3 दिवस माझ्या व्लॉगमध्ये पण आवाज येत असेल तुम्हाला. तर हे सप्त्याचेच आहेत, कीर्तन वगैरे चालू आहे, मस्त वाटतं ऐकायला. तर आम्ही चाललो, बघू किती दिवस जायला भेटते ते. तर चला तिथे गेल्यावर समजेल कसं, थोडा थोडा दाखवेन मी. तरी बाई इथं असा सप्ताह भरलेला आहे. एक बॉक्स कोपऱ्यात गेले, तरुण तर होऊन आले, डीजे चालू झाला आणि ते पोरं नाचू लागले, म्हातारं पोत्यातच नाचू लागलं. तिथंच एक बॉटलची व्यवस्था केलेली होती. प्रपंचातले विषय विलास शेख म्हात्रे यांचे सुपुत्र या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तसेच शिवराज मित्र मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री संतोष भगवान म्हात्रे यांनी देखील अनुदान दिलेले आहे. मंडळाचे खूप खूप आभार आहे. आपला शिवराज मित्र मंडळ या ठिकाणी दसऱ्याचा गणेश उत्सव साजरा करत असतो, तसेच धार्मिक कार्य, तसेच कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती आणि अनेक प्रकारचे कार्य या ठिकाणी आपल्या मंडळाच्या माध्यमातून होत असतात. शिवराज मित्र मंडळ आमच्या वारकऱ्यांकडनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपण ही अनुदान दिले त्याबद्दल अतिशय मनापासून आभारी आहोत. तसेच या ठिकाणी उद्याचे आता मगाशी आता इथं कीर्तन झालं ना की सगळ्यांना जेवण वगैरे असतं बघा. हरे राम हरे राम राम आता यांचं झालं का मी आम्ही जेवायला बसतो. आम्ही लेट जेवणार आहोत म्हणून. तर मस्त असं आयोजन केलेलं आहे त्यांनी आणि कीर्तन पण खूप सुंदर झालं होतं, ऐकायला खूप मज्जा आली आणि म्हणजे मस्त वाटलं. असं वाटतं आता रोज यावं. यांच्या वतीने प्रतीक्षा विलास म्हात्रे बेलतळा आणि सोडणार आहे. तसेच शिवराज मित्र मंडळ बेलतळा अध्यक्ष माननीय श्री संतोष भगवान म्हात्रे बेलतळा तर तिन्ही आम्हाला विनंती करतो श्री गुरुकडून पाणी सेवेचा आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज होते नाम घेता तुकाचे, जीवन करे जे तुवा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण हे जाणी जे कर्म. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गौरी ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपल्याला बेलतळा गावातील तसेच सर्व आलेल्या भाविकापैकी विशेष माता मंडळांनी खूप खूप आभारी आहे. तर तुम्हाला माहितीच आहे आता कीर्तनाला गेलेलो आम्ही आणि असेल असं मला आता वाटते गावोगावी होत असतील अशी सप्ताह वगैरे, पण एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी गावामध्ये राहते. आता रोज म्हणजे ते 7 दिवस आपल्याला ऐकायला भेटते, सकाळी रात्री म्हणजे उठा बसता हे कीर्तनाचं चालूच असतं. तर आज आम्ही गेलो होतो तिथे, तर खूप म्हणजे असं मस्त वाटला
ऐकून असं मन भरत होता कीर्तन त्यांचं ऐकून. आणि जेवण वगैरे पण मस्त होता. आणि किती लोक येतात म्हणजे बघितलं असेलच तुम्ही, तरी पण आज थोडी कमीच होती, पण रोज अशी भरपूर लोक येतात. आणि खूप म्हणजे असं मस्त वाटते, पॉझिटिव्हिटी अशी वाटते. तर सिनो पण आला होता सोबत, गौरव वगैरे पण होता. आणि आत्ताच आम्ही कीर्तनमधून म्हणजे आलो घरी. सर्व किचनमधला मी आवरला आणि मग आता सगळे कामं आटपली. तर मी आजचा व्लॉग इथेच एंड करते. आणि जर माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट. आणि उद्या पण जायला भेटला तर जाऊ आपण कीर्तनात, आणि तिथे थोडाफार शूट करता आला तर मी घेईन पुन्हा नक्की. तर चला बाय बाय.